जय शिवराय मित्रांनो राज्यातील बांधकाम कामगारांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि गोड खुशखबर देणारा अपडेट आहे। राज्य शासनाच्या माध्यमातून 4 नव्या योजना राज्यातील बांधकाम कामगारांसाठी आणलेल्या आहेत। मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण अपडेट घेतलं होतं की शिल्लक राहिलेल्या बांधकाम कामगारांना भांडी देणं असेल किंवा बांधकाम कामगार महामंडळाकडे असलेला हजारो कोटी रुपयाचा निधी हा बांधकाम कामगारांसाठी वापरण्यासाठी नवीन योजना असेल, याच्या संदर्भातील काही महत्त्वाच्या अशा घोषणा या सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये करण्यात आलेल्या होत्या। आणि याच अनुषंगाने राज्य शासनाच्या माध्यमातून आज 13 जुलै 2026 रोजी बांधकाम कामगारांसाठी 4 महत्त्वाच्या अशा योजना आणण्यासाठी मंजुरी दिलेली आहे, ज्याच्यामध्ये बांधकाम कामगारांना दिलं जाणारं मासिक पेन्शन, याचबरोबर बांधकाम कामगारांच्या घरातील महिलेची जी काही प्रसूती असेल त्याच्यासाठीचा खर्च, बांधकाम कामगारांच्या पाल्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती असेल किंवा बांधकाम कामगाराचा जर मृत्यू झाला तर त्याला दिलं जाणारं आर्थिक सहाय्य असेल, याच्या संदर्भातील हे महत्त्वाचे असे 4 जी.आर. आज 13 जुलै 2026 रोजी घेण्यात आलेले आहेत। याच्यामधील पहिली योजना आणण्यात आलेली आहे ती म्हणजे बांधकाम कामगारांना जे काही मृत्यू सहाय्य आणि दिव्यांग सहाय्य योजना आहे ही योजना लागू करण्याच्या संदर्भात। याच्यामध्ये बांधकाम कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाला तर 3.5 लाख रुपयाचं आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे, तर बांधकाम कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास त्या बांधकाम कामगाराला 6.5 लाख रुपयापर्यंत आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे। दिव्यांग सहाय्य योजनेच्या अंतर्गत या महामंडळाच्या माध्यमातून आता 2 लाख रुपयापर्यंत एक वेळचं अर्थसहाय्य दिलं जाणार आहे। मित्रांनो, याचबरोबर याच्या अंतर्गत एक महत्त्वाची अशी बाब घालण्यात आलेली आहे ती म्हणजे प्रसूतीच्या संदर्भातील प्रसूती सहाय्य योजना। या योजनेच्या अंतर्गत आता 25,000 रुपयाचं एक वेळचं सहाय्य हे या बांधकाम कामगारांना दिलं जाणार आहे। याचबरोबर याच्या अंतर्गत शिष्यवृत्तीच्या संदर्भातील देखील महत्त्वाचे असे बदल करण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये 9वी पास झालेल्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती म्हणून 20,000 रुपये प्रतिपाल्य इतकी लाभार्थी रक्कम दिली जाणार आहे। 11वी उत्तीर्ण झालेल्या पाल्याला 25,000 रुपये प्रतिपाल्य एवढी रक्कम दिली जाणार आहे। तर वैद्यकीय पदवी सहाय्य योजनेच्या अंतर्गत 1 लाख रुपये प्रतिपाल्य, याचप्रमाणे अभियांत्रिकी पदवी सहाय्य या योजनेअंतर्गत 60,000 रुपये प्रतिपाल्य अशा प्रकारे हे अनुदान दिलं जाणार आहे, शिष्यवृत्ती दिली जाणार आहे। याचप्रमाणे निवासी शाळेमधील शिक्षणासाठी सहाय्य योजना त्याच्या अंतर्गत सुद्धा एक वेळचा लाभ म्हणून 10,000 रुपये, परदेशात जे काही पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी सहाय्य योजना असेल याच्या अंतर्गत देखील लाभ दिले जाणार आहेत। अशा प्रकारची ही एक बाब याच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेली आहे। याचप्रमाणे बांधकाम कामगारांना मासिक निवृत्ती वेतन योजना, ज्याच्या अंतर्गत 10 वर्ष जर बांधकाम कामगाराची सक्रिय नोंदणी असेल तर 6,000 रुपये, 15 वर्षाची जर नोंदणी असेल तर 9,000 रुपये आणि 20 वर्षाची जर नोंदणी असेल तर 12,000 रुपये पेन्शन, अशा प्रकारची पेन्शन सुद्धा या बांधकाम कामगारांना दिली जाणार आहे। तर अशा प्रकारच्या 4 महत्त्वाच्या अशा योजना राबवायला राज्य शासनाच्या माध्यमातून आज 13 जुलै 2026 रोजी मंजुरी दिलेली आहे। आता प्रत्येक योजना कशा प्रकारे राबवली जाणार, त्याच्यासाठी कागदपत्र काय काय लागणार, पात्रतेचे निकष काय, या सर्वांच्या संदर्भातील जर तुम्हाला सविस्तर माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करा। त्याच्याबद्दल सुद्धा आपण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक योजनेबद्दल अटी शर्तीसह सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, हे सर्व जी.आर. आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील किंवा आपण gr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती सुद्धा हे जी.आर. पाहू शकता। धन्यवाद।